हा, तर आपण यानंतर आपण बघतोय, जेव्हा आपण नाउन केस हा टॉपिक जेव्हा पाहिला तेव्हा आपण बघतोय की एरर्स इन द यूज ऑफ नाउन. जर का तुम्ही चांगल्या प्रकारे हा टॉपिक अभ्यासला असेल तर तुम्हाला एरर्स इन द यूज ऑफ नाउन हा टॉपिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता नंबर 1 चं सेंटेन्स आहे, यू हॅव टू रीड इट केअरफुली अँड फाइंड द रॉंग पार्ट ऑफ द वर्ड, रॉंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. या वाक्यामध्ये कुठला पार्ट रॉंग आहे ते शोधायचं काम करायचं. जसं की बघूया आपण, आय सॉ दॅट सम कॅटल्स वर नॉट ग्रेझिंग, नो एरर ई. या वाक्यामध्ये जर कुठेही एरर नसेल तर ई ची निवड करा. समजा वे आर नॉट ग्रेझिंग यामध्ये जर चूक असेल तर डी करा, सम कॅटल्स मध्ये चूक असेल तर सी करा, दॅट मध्ये चूक असेल तर बी करा, आणि आय सॉ या वाक्याची सुरुवात आहे आय सॉ, तिथं असेल तर ए करा. तर बारकाईने ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला कळेल की काय आन्सर असेल व्हायचं. बघा, पुन्हा एकदा वाचा, जर कळत नसेल तर परत वाचायचंय. आय सॉ मी पाहिलं, यामध्ये काही चूक नाही. आय सॉ दॅट मी पाहिलं की, इथं पण काही चूक नाहीये. सम कॅटल्स, पण इथं मात्र शब्द आहे बघा, सी ए डबल टी एल एस. आपण पाहिलंय की कॅटल्स हा शब्द आहे, तो कॅटल्स त्याला यस प्रत्यय लागत नाही. तर कॅटल हा शब्द अनेक वचनामध्ये असतो, यस प्रत्यय लागून त्याचा अनेक वचन होत नाही. सो द व्हॉट इज द करेक्ट आन्सर? सो कॅटल्स च्या ऐवजी कॅटल पाहिजे, म्हणजे सी इज युअर रॉंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. सी हे चूज करावं लागेल आणि कॅटल लिहायला पाहिजे. ओके, नंबर सेकंड सेंटेन्स. नंबर सेकंड, रीड द सेंटेन्स. Somebody has broken the window by throwing stones at it. कोणीतरी खिडकीवर दगड फेकून खिडकीचे काच फोडले. मग इथं एरर चूक नो एरर असेल तर ई चॉईस करा. यू हॅव टू चूज नो एरर इफ देयर इज नो एरर. बघा, somebody has broken the window, इथं कुठेही चूक नाहीये, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. somebody has broken the window, कोणीतरी खिडकी फोडली. कशी? by throwing म्हणजे फेकून. काय? stones at it. तर इथं stones हा शब्द आहे, stones. stone या शब्दाचा अनेक वचन stones होत नाही. हा शब्द नेहमी यस प्रत्यय न लावताच लिहायचा असतो, याचा अनेक वचन stones नाही. बा पुढे नंबर 3, we know that mother of Shivaji Maharaj was guide and teacher, no error. बघा, इथे काय चुकलेलं आहे? we know that mother of शिवाजी महाराज, शिवाजीच मदर असं पाहिजे होतं, मदर ऑफ शिवाजी महाराज ऐवजी शिवाजी महाराज मदर ऑफ शिवाजी महाराज, मदर ऑफ शिवाजी महाराज. सी यू हैव टू चूज, was his guide and teacher. Number 4, John and Ram's mothers are well educated. आता इथे 4 नंबरच्या वाक्यामध्ये दोघांच्या आया मदर्स आहेत ते वेगळे, म्हणून आपल्याला जॉन्सला पण अपोस्ट्रोफी एस पाहिजे आणि राम्सला पण पाहिजे. दोघांना पाहिजे, इथे जॉन्सला नाहीये. याचा अर्थ राम अँड जॉन अँड राम्स ह्या दोघांच्या सेपरेट आहे नाही, एकच आहे, असा अर्थ झाला. म्हणजे जॉन्स अँड राम्स, इथं ए इज द रॉंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. नंबर 5, he told me that his spectacles, असा शब्द पाहिजे, spectacles, not spectacle. His spectacles were not on the table, no error. on the table राहिलेले, on the table should be there. पुढे तर करेक्ट आन्सर पार्ट आहे तुमचा सी, his spectacles पाहिजे. नंबर 6, the media's, especially television, has a very powerful influence on children. तर dear students, here wrong part is in A, the media पाहिजे, the media, पण इथं the media especially television has a very powerful, इथं स्पेलिंग चुकलेलं आहे पण लेट इट, तर इथं मीडिया पाहिजे. मीडिया हे अनेक वचन, मीडिया हे अनेक वचन, मीडिया. So you should come to know. Next, number 7, many peoples च्या ऐवजी many people हा शब्द पाहिजे. peoples ला यस प्रत्यय लागून त्याचा अनेक वचन होत नाही, त्यामुळे ए मध्ये रॉंग पार्ट आहे. So many people were
brought to safety by the army helicopters from the flood hit area. Number 8 बघा. Read number 8 please. What is number 8? See there. If you go there, इथं काही चूक नाहीये. You will see. If you go there, you will see many deers in that jungle. जर तुम्ही तिथे गेला तर त्या जंगलामध्ये तुम्हाला अनेक डियर्स दिसतील. डियर्स म्हणजे हरिण. मला सांगा, डियर हा शब्द एक वचन आणि अनेक वचनामध्ये पण डियर असतात. त्यामुळे या शब्दाला यस प्रत्यय लावायची गरज नाही. सो इट इज रॉंग पार्ट. सी इज रॉंग पार्ट. मेनी डियर एक वचन डियर, 1 डियर, 2 डियर्स, 100 डियर्स. डियर पाहिजे, यस प्रत्यय नको. 1 deer, 100 deer, not 100 deers, 2 deers, many deers, wrong. Many deer, 1 deer. So number 9. Mohan's and Sohan's mothers-in-laws are very lovable women. No error. तर मला सांगा, इथं दोघांच्या सासवा सेपरेट आहेत, मदर इन लॉज. मग मदर्स इन लॉज असं न म्हणता मदर्स इन लॉ पाहिजे. आता मदर्स इन लॉ हा शब्द आहे, याला कंपाऊंड वर्ड म्हणतो. हा 1 2 3 शब्दांपासून बनलेला आहे. त्यामध्ये मुख्य शब्द कोण आहे तर मदर आहे. मग प्रिन्सिपल वर्डला यस प्रत्यय लागतो. बघा, यस प्रत्यय लागून अनेक वचन होतं म्हणून मदर्स इन लॉ पाहिजे. लॉज नाही, यस लॉजला यस प्रत्यय नको, मदर्सला पाहिजे. इथं रॉंग आहे, यस प्रत्यय नको आहे इथं. नंबर 10. These children are very naughty but they are lovable. So I like them very much. ही मुलं भयंकर खोडकर आहेत पण ती फार प्रेमळ आहेत म्हणून मला ते आवडतात. ओके, तर या वाक्यामध्ये चिल्ड्रन्स हा शब्द चुकीचा. चाइल्डचं अनेकवचन चिल्ड्रन आहेच, यस प्रत्यय लागून त्याचं अनेकवचन होत नाही म्हणून यस प्रत्यय काढला पाहिजे. या वाक्यातील या शब्दातील यस प्रत्यय काढला पाहिजे. म्हणजे वाक्य काय झालं विद्यार्थी? द चिल्ड्रन आर व्हेरी नॉटी. म्हणजे ए इज अ रॉंग पार्ट. ए इज अ रॉंग पार्ट. अशा प्रकारे तुम्ही एरर्स इन द यूज ऑफ नाउन्स पाहिले. नाउन मध्ये कुठे कुठे चुका होतात हा भाग आपण स्टडी केला. सो आफ्टर दिस लेट मी टेल यू, आफ्टर दिस यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघतोय आपण. सो व्हॉट इज द नेक्स्ट पार्ट ऑफ दैट? सी देयर, व्हॉट इज दिस नेक्स्ट पार्ट? सी देयर, इट इज प्रोनाउन्स आहे. प्रोनाउन्स. तर स्टुडंट्स आपण यापूर्वी प्रोनाउन्स म्हणजे काय हा पार्ट अभ्यासला. नामाची पुनरावृत्ती होऊ नये, तेच नाम पुन्हा पुन्हा येऊ नये यासाठी आपण नामाबद्दल जो शब्द वापरतो त्याला प्रोनाउन म्हणतो, सर्वनाम म्हणतो. जसं बॉटलसाठी द बॉटल इज ऑन द टेबल, त्याच्याऐवजी आपण काय म्हणणार? इट इज ऑन द टेबल. कळते का? म्हणजे डबल 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 घेतलं तर गडबड होते म्हणून आपण प्रोनाउन वापरतो. तर टाइप्स ऑफ प्रोनाउन्स बघूया. त्यातला पहिला प्रकार आहे पर्सनल प्रोनाउन. हे कोण आहेत रे पर्सनल प्रोनाउन? So which are the personal pronouns? So they are I, we, you, he, she, it, they. These are called personal pronouns. आता यांना पर्सनल प्रोनाउन का म्हणायचं? का म्हणायचं पर्सनल प्रोनाउन? Because they stand for the 3 persons. Because they stand for the 3 persons. So which are the 3 persons? First person, प्रथम पुरुष, second person, द्वितीय पुरुष and third person, तृतीय पुरुष. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो द पर्सन्स स्पीकिंग ज्या बघा ज्याच्याविषयी बोललं जातं, जो स्वतःहून बोलतो दॅट इज कॉल्ड आय अँड वी. आय अँड वी, दिस टू आर कॉल्ड फर्स्ट पर्सन. आय इज सिंग्युलर नंबर, वी इज प्लुरल नंबर. आय चा प्लुरल नंबर आहे वी, आय हा सिंग्युलर नंबर. सेकंड बघा, द पर्सन, सेकंड पर्सन याला म्हणायचं. द पर्सन स्पोकन टू इज कॉल्ड अ सेकंड पर्सन. ज्याच्या बरोबर बोललं जातं. मी समजा आय एम अ टीचर, मी मोहन बरोबर बोलतोय. मोहन काय झाला? सेकंड पर्सन झाला. मोहन यू म्हणतो त्याला मी, यू, इट इज कॉल्ड अ सेकंड पर्सन. तर थर्ड पर्सन म्हणजे द पर्सन स्पोकन ऑफ, ज्यांच्याविषयी बोलतो आपण त्यांना आपण म्हणतो थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. ही, शी, इट हे तिघ जण कोण आहेत? फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर आहे. पण दे, सॉरी, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. दे हा प्लुरल नंबर आहे. ही, शी, इट या तिघांचा प्लुरल नंबर आहे दे. गॉट इट? थोडक्यात तुम्हाला कळलं की पर्सनल प्रोनाउन हा
प्रोनाउनचा पहिला टॉपिक आहे. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे याला पर्सनल प्रोनाउन म्हणतात. पर्सनल प्रोनाउनला 3 पर्सन्स आहेत. एक फर्स्ट पर्सन आय, वी, सेकंड पर्सन यू, यू, थर्ड पर्सन ही, शी, इट, दे. ओके, गॉट इट एव्हरीबडी? ओके, आफ्टर दिस बघूया आपण. लेट अस सी पर्सनल प्रोनाउन्स बघतोय आपण कोणकोणते. सी द पर्सनल प्रोनाउन्स. तर यामध्ये आपण दिलेत पर्सन्स दिलेत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आता जे बघितलं आपण सिंग्युलर सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे सब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे आय, त्याचा प्लुरल फॉर्म आहे वी, त्याचबरोबर यू, यू, सेकंड पर्सन यू, यू आहे. थर्ड पर्सन आहे ही, शी, इट, सिंग्युलर नंबर आहे आणि त्याचा प्लुरल आहे तिघांचं दे. तर आणखीन प्रोनाउन आहे, हे पण प्रोनाउन्स आहे. आयचा मी आहे. आय सिंग्युलर ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह आयचा ऑब्जेक्टिव्ह काय झालं? मी. तर वी चं काय झालं? अस. यू, 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 दे, देम, देचं देम होतं प्लुरल, हे कारण प्लुरल फॉर्म मध्ये आहे. तसंच हीचं हिम होईल, शीचं हर, इटचं इट्स. अशा प्रकारे आपण हे काय बघितलं? हे सब्जेक्टिव्ह केस मध्ये काय चेंजेस होते बघितलं आपण. आता हे पॉझिटिव्ह केस मध्ये बघूया. आयचं पॉझिटिव्ह केस काय? आय, मी, ऑब्जेक्टिव्ह माइन, माझाच. आवर्स, वी, अस, आर्स, आपलाच, आमचाच. यू, युअर, इथं यू आहे, युअर्स, युअर्स, तुझाच किंवा तुमचाच, तुझाच, तुमचाच. दे, देचं ऑब्जेक्टिव्ह झालं देम आणि त्याचं देअर्स झालं, देअर्स पॉझिटिव्ह केस. जसं की ही चा पॉझिटिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस आहे हिम, त्याची पॉझिटिव्ह केस आहे हिज, त्याचाच, त्याचीच, त्याचेच. शीचा हर, हर्स, तिचाच, तिचेच, तिच्याच वगैरे. इट, इट, इट्स. अशा प्रकारे आपण काय बघितलं? प्रोनाउनचे सब्जेक्टिव्ह केस आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. प्रोनाउनचे ऑब्जेक्टिव्ह केस मी, अस, यू, यू, हिम, हर, इट, इट्स. हे झाले पॉझिटिव्ह केस. सॉरी ऑब्जेक्टिव्ह केस. तर पॉझिटिव्ह केस बघितले आपण माइन, आवर्स, युअर्स, युअर्स, हिज, हर्स, इट्स अँड दॅट्स. अशा प्रकारे आपण पर्सनल प्रोनाउन पाहिले. यानंतर बघूया आपण यूज ऑफ इट. बघूया आपण इटचे कोणकोणते उपयोग आहेत तो भाग बघूया आपण. यूज ऑफ इट. आता इटचे कोणकोणते उपयोग आहेत? तर सी दॅट फॉर थिंग्स विदाउट लाईफ. निर्जीव वस्तूंच्या बाबतीत आपण इटचा वापर करतो. जसं की इट इज अ टेबल, इट इज अ चेअर, इट इज अ डॉक्टर, इट इज अ फॅन, इट इज अ बॉक्स वगैरे. म्हणजे निर्जीव वस्तूंसाठी आपण इटचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल हिअर इज युअर बुक, टेक इट अवे, टेक इट अवे. इट हा शब्द कोणाबद्दल आला? बुक बद्दल आला. बुक इज नॉन लिव्हिंग थिंग, मग इटचा वापर केला. फॉर एनिमल्स अनलेस वी स्पीक ऑफ देम ॲज मेल और फिमेल. जर का आपण मेल किंवा फिमेल असा बोध करत नसेल तर आपण एनिमल साठी आपण इटचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल ही लव्स हिज डॉग बिकॉज इट इज व्हेरी क्यूट. त्याला त्याचा कुत्रा का आवडतो? कारण इट इज व्हेरी क्यूट. इट हा शब्द डॉग बद्दल वापरला. नंबर 3 फॉर अ यंग चाइल्ड अनलेस इट्स सेक्स इज नॉट रेफर्ड. हे लहान मूल आहे, त्याचं लिंग जर आपण जाणून बुजून जर सांगितलं नसेल तर आपण इट वापरतो. When I saw the child, it was crying. When I saw the child, it was crying. It हा शब्द कोणाबद्दल आला? चाइल्ड बद्दल आला. By the same way, look there. By the same way, as a temporary subject before the verb. Temporary subject म्हणून आपण याचा वापर करतो. For example, it is good to go by car. It is not bad to help these people. It is good idea. म्हणजे डुप्लिकेट सब्जेक्ट असतो, टेम्पररी सब्जेक्ट त्याला म्हणतो आपण. नंबर नेक्स्ट आहे टू गिव्ह एम्फसाइज ऑन द सब्जेक्ट. एखाद्या सब्जेक्ट वर जेव्हा जोर द्यायचा असतो तेव्हा आपण इट वापरतो. फॉर एक्झाम्पल इट वॉज आय हू फर्स्ट प्रोटेस्टेड. बघा, इट वॉज आय हू फर्स्ट प्रोटेस्टेड म्हणजे आय प्रोटेस्टेड फर्स्ट असं म्हणायचं. तर इट वॉज आय, तो मीच ज्यानं पहिल्यांदा विरोध केला.
इट वॉज रामा हु किल्ड रावणा. खरं तर रामा किल्ड रावण असं म्हणायला पाहिजे, पण इट वॉज रामा, तो रामाच ज्यानं रावणाला मारलं. तर यानंतर आपण बघतोय नेक्स्ट, वेन वी स्पीक अबाउट वेदर अँड टाइम, जेव्हा आपण हवामान आणि वेळेविषयी बोलतो तेव्हा इटचा वापर करतो. जसं इट इज विंटर, हिवाळा आहे, इट इज रेनिंग, पाऊस पडत आहे, इट इज 10 o'clock. नो, अशा प्रकारे आपण काय करतो, हवामान आणि टाइमच्या बाबतीत बोलताना इटचा वापर करतो. यानंतर नेक्स्ट बघतोय आपण रिफ्लेक्सिव्ह अँड एम्पॅथिक प्रोनाउन्स. बघा, रिफ्लेक्सिव्ह आणि एम्पॅथिक प्रोनाउन मध्ये हे कसे तयार होतात रिफ्लेक्सिव्ह आणि एम्पॅथिक प्रोनाउन, तर बाय ऍडिंग सेल्फ. बघा, प्रोनाउनच्या शेवटी सेल्फ लागतं, एक वचन असेल तर, सिंग्युलर असेल तर सेल्फ आणि प्लुरल असेल तर सेल्फ लागतं. जसं की आय पासून माय सेल्फ झालं, मी स्वतः. वी पासून आवर सेल्फ झालं, आम्ही स्वतः, आपण स्वतः. यू युअर सेल्फ, तू स्वतः. यू युअर सेल्फ, तुम्ही स्वतः. ही हिमसेल्फ, तो स्वतः. शी हर सेल्फ, ती स्वतः. इट इट सेल्फ, ते स्वतः. आणि दे देमसेल्फ, ते स्वतः. अशा प्रकारे तुमच्या लक्षात असेल की दे शब्दाचं अनेक वचन आहे, दे अनेक वचन आहे म्हणून सेल्फ लागलं, यू अनेक वचन आहे म्हणून सेल्फ लागलं, वी अनेक वचन आहे म्हणून सेल्फ लागलं, पण इकडे एक वचन आहे म्हणून सेल्फ लागलं प्रत्येक ठिकाणी. हर सेल्फ, जसे इट सेल्फ, हर सेल्फ, हिम सेल्फ, युअर सेल्फ आणि माय सेल्फ. काय कळलं तुम्हाला? इम्पॅथिक प्रोनाउन किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे सेल्फ किंवा सेल्फ लागून तयार होतात. यानंतर नेक्स्ट पार्ट बघूया आपण. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स टर्न बॅक अपॉन देअर सब्जेक्ट्स. जसं की सब्जेक्ट क्वेश्चन येतं बघा, आय हर्ट माय सेल्फ. आता आय चा माय सेल्फ झाला, आय माय सेल्फ असं नाही होणार. आय हर्ट हर सेल्फ, रॉंग. आय हर्ट देम सेल्फ, चुकीचे. आय चा माय सेल्फ झाला म्हणून टर्न बॅक इट सब्जेक्ट म्हटले. टर्न बॅक इज सब्जेक्ट. आय हर्ट माय सेल्फ, मी स्वतःला जखमी करून घेतलं. शी अब्युज्ड हर सेल्फ, तिने स्वतःला शिव्या घालून घेतल्या, दुसऱ्या कोणी तिला शिव्या दिल्या नाही. शी हर सेल्फ आहे. दे हर्ट देमसेल्व्स, दे देमसेल्व्स. वी हर्ट आवरसेल्व्स, वी आवरसेल्व्स. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कळलं की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे त्याच्या सब्जेक्टकडे टर्न होतं. तर इथं इम्पॅथिक प्रोनाउन्स आर युज्ड फॉर द सेक ऑफ एम्फासिस, जोर देण्यासाठी याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, आय डू इट माय सेल्फ, मी ते स्वतःहून केलं. आय डू इट माय सेल्फ, आय माय सेल्फ. यू युअर सेल्फ कॅनॉट डू इट, तुम्ही स्वतः ते करू शकत नाही. ही हिमसेल्फ सेड सो, तो स्वतः म्हणाला. द किंग हिमसेल्फ केम टू मी. अशा प्रकारे विद्यार्थी पॉझेसिव्ह आपण ज्याला म्हणतो आपण एम्पॅथिक प्रोनाउन किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय असतं हे लक्षात ठेवा. असं नाही होणार ही हरसेल्फ सेड सो, रॉंग. ही आहे तर हर हिमसेल्फ पाहिजे ना, इथं यू आहे तर युअर सेल्फ पाहिजे, यू देमसेल्फ नाही. म्हणजे तुम्हाला हे माहित होणं गरजेचं आहे की कर्त्याविषयीच असलं पाहिजे, तर सेल्फ आणि सेल्फ लागून तयार होतं. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट बघूया आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. सी देअर, व्हॉट इज देअर? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. सो विच आर द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स? कुणाला म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि त्याला का म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन? ह्याला मराठीत आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. दर्शक सर्वनाम दाखवण्यासाठी वापरतो. जसं की आपण म्हणतो दॅट इज अ, लांब आहे माझ्यापासून म्हणून आपण दॅट म्हटलो, एक वचन आहे. दॅट इज अ बॉटल, दॅट इज अ फोटोग्राफ, दॅट इज अ फॅन. पण जवळ एखादी वस्तू असेल माझ्या जवळ तर मी धिस म्हणणार आहे, एक वचन. धिस इज अ पेन, धिस इज अ रिस्ट वॉच, धिस इज अ बटन, धिस इज अ शर्ट. व्हॉट इट एव्हरीबडी, ज्याला मी जवळ आहे, माझ्या जवळ आहे, ज्याला मी स्पर्श करू शकतो, धिस इज, दॅट इज कॉल्ड, धिस कॉल्ड. पण लांब असेल तर दॅट इज. पण एक वस्तू जवळची असेल तर धिस इज म्हणायचं, लांबची एक वस्तू असेल तर दॅट इज म्हणायचं. पण लांबच्या अनेक वस्तू असतील तर दोज आर म्हणा, दॅटचं अनेक वचन दोज आहे. आणि जवळच्या अनेक वस्तू असतील तर दिस म्हणा, THESE, दिसचं अनेक वचन दिस, दॅट, दोज, दिस, दिस. बघूया अभ्यास आपण काय बघा. These pronouns are used to point the objects which they refer. बघा, जे रेफर करतो आपण म्हणजे पॉइंट आउट करण्यासाठी आपण दिस, दॅट, दिस, दोजचा वापर करतो. आणि विशेष म्हणजे या शब्दांच्या नंतर क्रियापद येतं बरं का रे, वर्ब येतं, वर्ब. दिस इज, दॅट इज, these are, those are वगैरे. बघा, this and that
फॉर सिंगुलर नाउन. दिस आणि दॅटचा वापर सिंगुलर नाउन मध्ये करतात. उदाहरणार्थ दिस इज अ ट्री. दिस नंतर इज आलं क्रियापद. दिस इज अ ट्री एकवचन आलं. अ थिंग विच इज नियर टू द स्पीकर. स्पीकरच्या जवळ असणारी एखादी वस्तू. आता बघा दॅट इज अ ट्री. दिसचं अनेक वचन. दिस जवळचे, दॅट लांबची वस्तू आहे. दॅट इज अ ट्री ते झाड आहे. अ थिंग which is far away from the speaker. which is far away from the speaker. आता these and those जसं की this that चा वचन those आहे. this चा वचन these आहे. काय कळलं? this that चं those. मग ह्या वस्तू अनेक वचन आहेत बरं का. this आणि those हे अनेक वचनासाठी वापरतात. see that these and those are used for plural nouns. उदाहरणार्थ these are trees अनेक वचन आलं त्यामुळे yes लावलं. those are trees, those are persons, those are children, those are च्या ऐवजी were भूतकाळ करू शकता. those were his friends, these are my sisters वगैरे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय शिकला. यानंतर बघूया आपण इनडेफिनेट प्रोनाउन, अनिश्चित सर्वनाम. why these are called indefinite pronouns. यांना indefinite pronouns का म्हणायचं? because they are not definite. ते निश्चित नसतात. म्हणजे निश्चित किती व्यक्ती आल्या त्या कार्यक्रमाला नाही सांगू शकत. बघा these pronouns do not refer to any person or thing in particular, therefore they are called indefinite pronouns. एका विशिष्ट अमुक अमक्या व्यक्तीसाठीच त्याचा वापर केला जात नाही म्हणून याला indefinite pronouns म्हणायचं. उदाहरणार्थ वन आपण म्हणतो ना वन मस्ट बी प्राऊड ऑफ वन्स कंट्री. एखाद्याला त्याच्या देशाचा अभिमान असला पाहिजे. जसं सम आर बॉर्न ग्रेट. यांच्या नंतर सुद्धा वर्ब येतं बरं काय. सगळ्यांच्या नंतर वर्ब येतं. एमिजार वॉज वेअर. सम आर बॉर्न ग्रेट. काही जण जन्मतः महान असतात. ऑल इज वेल. सारं काय ठीक आहे. ऑल इज वेल. मेनी केम टू द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू साठी अनेक आलते. अनेक म्हणजे किती आलते माहित नाही. फ्यू बघा फ्यू जसं की अ फ्यू किंवा फ्यू. अ फ्यू कॅन सर्वाइव्ह आफ्टर 130 इयर्स. जसं समबडी म्हणजे कोणीतरी. समच्या पुढे बडी आलं बॉडी. एनीबडी, नोबडी, समवन, एनीवन, समथिंग, एनीथिंग, नथिंग. म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी सम, एनी यांच्या पुढे थिंग आणि वन आणि बडी लागलेला शब्द आहे. वन मस्ट डू वन्स कंट्री. तर चूक कटू दे जाईल. वन मस्ट डू हिज कंट्री असं ड्युटी म्हणतील. पण वन मस्ट डू वन्स ड्युटी पाहिजे. जसं नन ऑफ हिज पोएम्स आर वेल नोन. नन म्हणजे एकही नाही. नन ऑफ आल्यामुळे अनेक वचन आलं. नन ऑफ हिज पोएम्स आर वेल नोन. नंबर नेक्स्ट सम आर बॉर्न ग्रेट. somebody is calling you. आता नक्की कोण बोलवते माहित नाही म्हणून इट इज कॉल्ड अ indefinite pronoun. no one helped us. आपली कुणीही मदत केली नाही. so by this way you come to know one, none, some, somebody, no one are called indefinite pronouns. यानंतर बघूया डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. आता यांना विभाजित सर्वनामे का म्हणतात? why they are called डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. त्याचं उत्तर इथंच आहे. These pronouns refer to a person or things one at a time. एकाच वेळी एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा बोध करतात. So they are always singular and their verb is also singular. एकाच वेळी एकाच वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध करत असल्यामुळे ते एकवचनात असतात म्हणून क्रियापद पण एकवचनी वापरायचं. उदाहरणार्थ each, either, neither. For example, each of the boys gets a prize. त्या मुलांपैकी प्रत्येकाला gets एकवचनी सिंगुलर आहे. each सिंगुलर आहे. either of you can go. either हा सिंगुलर आहे. neither of them is true. त्यांच्यापैकी कोणीच बरोबर नाहीये. neither. आता नोट दिले. नोट काय? see there. either means the one or the other of two. दोन पैकी एक किंवा दुसरा. neither means not the one nor the other of two. त्या दोन्ही पैकी एकही नाही. इथं दोन्ही पैकी हा किंवा तो, पण इथं दोन्ही पैकी एक पण नाही. neither nor. अशा प्रकारे तुम्हाला इनडेफिनेट प्रोनाउन्स म्हणजे काय
सॉरी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय तुम्ही शिकला. यानंतर आपण बघूया रिलेटिव्ह प्रोनाउन्स. आता रिलेटिव्ह प्रोनाउन्स याला काय म्हणायचं, कशाशी रिलेट करतात ते, संबंधी सर्वनाम. बघा दिस प्रोनाउन्स रेफर और रिलेट टू सम नाउन गोइंग बिफोर. आता त्याच्या अगोदर म्हणजे जसं हु, व्हिच, दॅट आणि व्हॉट यांच्या अगोदर एखादं नाउन येतं त्याच्याविषयी सांगतात. हे एक वचन आणि अनेक वचनासाठी दोघांसाठी सारखंच आहे. हु एक वचन अनेक वचनासाठी, व्हिच पण तसंच, दॅट आणि व्हॉट पण. जसं की आय नो द हाऊस दॅट ही लिव्हज इन. ज्या घरामध्ये तो राहतो ते घर मला माहिती आहे. इथं दॅट, आय नो द हाऊस हे एक वाक्य, ही लिव्हज इन दुसरं वाक्य दॅट न जोडलं. पण दॅट हा शब्द हाऊस बद्दल आलाय. दॅट हा शब्द हाऊस बद्दल आलाय. बाय द सेम वे द मोमेंट विच इज लास्ट फॉर एव्हर. एकदा का हरवलेली वेळ ती कायमची हरवली जाते. इथं विच थिंग आर एनिमल्स म्हणजे इथं खास करून हे कोणासाठी केले गेलेले, वस्तू. इथं आय नो द पर्सन, इथं व्यक्तीसाठी हु, व्यक्तीसाठी हु, वस्तूसाठी व्हॉट किंवा दॅट हे दोन्हीसाठी पण वापरतात. विच चॉईस करण्यासाठी असेल, आय नो द पर्सन हु कॅन हेल्प अस. आपली मदत करू शकणारा व्यक्ती मला माहिती आहे. आय नो द पर्सन या शब्दाबद्दल हु हा शब्द वापरलाय. किंवा आय नो द पर्सन्स पण चालेल, पर्सन किंवा पर्सन्स बोथ आर करेक्ट. यानंतर बघूया आपण, तर अशा प्रकारे आपण रिलेटिव्ह प्रोनाउन्स पर्यंत पाहिलं. काय काय बघितलं, कोणकोणते प्रोनाउन्स पाहिले बघा. सी देअर, पहिला प्रोनाउन होता आपला काय होता पहिला होता पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन होता पहिला. दुसरा होता सी देअर, सेकंड वन वाज पर्सनल प्रोनाउन नंतर आपण बघितलं रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्पॅथिक प्रोनाउन पाहिलं. नेक्स्ट आहे रिफ्लेक्सिव्ह नंतर आपण नेक्स्ट बघितलं आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन पाहिलं. तर नेक्स्ट इंडेफिनिट प्रोनाउन पाहिलं. नंबर 5 पाहिला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आणि लास्ट पाहिला आपण रिलेटिव्ह प्रोनाउन्स. रिलेटिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचा आहे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यानंतर नक्कीच ती चांगल्या प्रकारे समजते. यासाठी आपण विसरता कामा नये की एकच गोष्ट पुन्हा पुन्हा मन लावून डिवोशन जर केली तर नक्कीच ती गोष्ट पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित कळते. आय होप यू वुड हॅव लाइक दिस व्हिडिओ. थँक यू.